देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, बघा उद्या 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार, उद्या दिवाळीचा पहिला दिवस, कारण उद्या आहे वासुबारस। बघा, दिवाळी ही एकूण 5 दिवसांची असते आणि प्रत्येक वर्षी दिवाळीची सुरुवात ही वासुबारसापासून होते। खरं तर हा दिवस आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि मांगल्यमय मानला जातो। वासुबारसाच्या दिवशी आपण गोमातेची, गायीची आणि तिच्या वासराची पूजा करत असतो। बघा, गोमातेच्या उदरामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि गोमाता अशी एकमेव दैवत आहे की जिची आराधना किंवा जिची पूजा केली तर आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो। खरं तर असं म्हटलं जातं की वासुबारसाच्या दिवशी तुम्ही गोमातेला प्रदक्षिणा घातल्या तर तुम्हाला संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणाचे जे पुण्य आहे ते पुण्य लागते। या दिवशी गोमातेची सेवा केली, आराधना केली आणि तिच्यासोबत त्याच्या वासराची तुम्ही जर पूजा केली तर तुमची 100 पापांतून मुक्तता होते। मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होते। बघा, दिवाळीचा पहिला दिवस आहे, या दिवशी पहिला दिवा लागतो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छापूर्तीसाठी गोमातेची कुठली प्रभावी सेवा करायची आहे ते सांगणार आहे। शिवाय दिवाळीच्या ह्या पहिल्याच दिवशी म्हणजे उद्या वासुबारसाच्या दिवशी तुम्हाला गोमातेला या काही वस्तू सुद्धा खाऊ घालायच्या आहेत। जर यापैकी एक जरी वस्तू तुम्ही उद्याच्या दिवशी गोमातेला खाऊ घातली तर लक्षात ठेवा, 33 कोटी देवांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल। कामात येणारी प्रत्येक अडचण तुमची दूर होईल। खूप असणारं जे काही दारिद्र्य आहे ते कुठेतरी कमी होत जाईल। संपत्ती, धन, ऐश्वर्य ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे प्राप्त होतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल। सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर हळद, थोडंसं गोमूत्र तुम्हाला घालायचं आहे, गंगाजल घालायचं आहे। बघा, दिवाळीचा पहिला दिवस आहे। सगळ्यांनाच माहिती आहे की दिवाळीच्या या 5ही दिवसांमध्ये संपूर्ण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे उद्या खूप काही नाही तरी अंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर हळद, थोडंसं गोमूत्र, गंगाजल आणि जर तुमच्या घरामध्ये असतील तर एक चिमूटभर पांढरे तीळ, या 4च गोष्टी घालायच्या आणि या 4 गोष्टी घालून त्या पाण्याने स्नान करायचं। स्वच्छ पवित्र स्नान केलं की त्याच्यानंतर आपल्या देवघरात गोमातेची मूर्ती असेल, बघा जर तुमच्याकडे अजूनही गोमाता आणि तिच्या वासराची मूर्ती नसेल तर बाजारातून किंवा कुठल्याही दुकानातून तुम्हाला ही मूर्ती उद्याच्या दिवशी खरेदी करायची आहे। एक छोटासा चौरंग किंवा पाट घ्यायचा, त्याच्यावर छान कापड अंथरायचं आणि त्याच्यावरती ही गोमातेची, तिच्या वासराची जी मूर्ती आहे ती ठेवायची। तिला हळदी कुंकू अर्पण करायचं, धूप, दीप, नैवेद्य, फुलं ह्या सगळ्या गोष्टी तिला अर्पण करायच्या। म्हणजे जशी आपण विधियुक्त पूजा करतो तशी तिची विधियुक्त पूजा करायची। नैवेद्य म्हणून गोडाचं काहीतरी तिथे छान, साखर असेल किंवा खीर असेल, शिरा असेल, गोडाचं काहीतरी तिथे नैवेद्य स्वरूप ठेवायचं आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा। बघा, सगळ्यात पहिले उपायाच्या आधी सांगते, ज्या आईंची मुलं खूप चिडकी आहेत, मुलं ऐकत नाहीयेत, मुलं सतत आजारी पडतात, मुलांना यश मिळत नाहीये, तर त्या प्रत्येक आईने उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या वासुबारसाच्या दिवशी व्रत धरायचं आहे। असंख्य महिला वासुबारसाच्या दिवशी आपल्या मुलांसाठी व्रत धरतात। असं म्हटलं जातं की आईने जर उद्या वासुबारसाच्या दिवशी जर आईने आपल्या मुलांसाठी व्रत धरलं तर मुलांची प्रगती होते, मुलांच्या कामातील अडचणी दूर होतात, मुलांना यश मिळतं आणि मुलांची भरभरून प्रगती होते। आता बघा, आपल्याला जो उपाय करायचा आहे तो सकाळ, दुपार, संध्याकाळ कुठल्याही वेळात करता येणार आहे। यासाठी तुम्हाला लागणार आहे बाजरीची भाकरी, थोडंसं बाजरीचं पीठ। आता बाजरी प्रत्येकाकडे असेल असं नाही, ज्यांच्याकडे आहे त्यांनी बाजरीची भाकरी बनवा, ज्यांच्याकडे नाही त्यांनी गव्हाची पोळी बनवा। आपण चपाती बनवतो सेम त्याच पद्धतीने बाजरीची भाकरी असेल तर बाजरीची, गव्हाची पोळी असेल तर गव्हाची पोळी। एक केळीचं पान घ्यायचं, त्या केळीच्या पानावरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं। आता या केळीच्या पानावरती ही बाजरीची भाकरी किंवा ही गव्हाची जी पोळी आहे ती ठेवायची आणि त्याच्यावरती गुळाचा खडा ठेवायचा। ठीक आहे, ह्या दोनही गोष्टी घेऊन कुठल्याही गोमातेजवळ जायचं, गोशाळा असेल किंवा जिथे कुठे गोमाता असेल तिथे जायचं। गोमातेजवळ गेल्यानंतर गोमातेच्या उजव्या पायावर तुम्हाला थोडंसं, शक्य असेल तर 4ही पायांवर, शक्य असेल तर फक्त 1 पायावरती तुम्हाला थोडंसं पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे।
पायावरती थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, शक्य झालं तर गोमातेचं औक्षण करायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपला जो उजवा हात आहे तो तिच्या पाठीला स्पर्श करायचा आहे, तिच्या पाठीला स्पर्श करायचा आहे। आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे आणि त्याच्यानंतर ही जी पोळी आपण घेऊन गेलेले आहोत ती गोमातेला खाऊ घालायची आहे। पोळी ग्रहण केल्यानंतर गोमातेला प्रदक्षिणा घालायची आहे। पुन्हा एकदा सांगते, जर उद्या वसुबारसाच्या दिवशी तुम्ही गोमातेला प्रदक्षिणा घातली तर तुम्हाला संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणाचे पुण्य लाभेल। म्हणून एक तरी प्रदक्षिणा तुम्हाला गोमातेला घालायची आहे, तिला पुन्हा एकदा नमस्कार करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर जिथे कुठे गोमाता असेल तर तिथून थोडीशी तिच्या चरणांच्या खालची थोडीशी माती तुम्हाला उचलायची आहे आणि ही माती उद्या आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे। ही माती घरी आणल्यानंतर तुम्हाला ती माती एका डबीमध्ये किंवा एखादं कापड असेल, लाल रंगाचा कागद असेल तर त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि ही माती जी आहे तिची पुडी किंवा पोटली तयार करून ती तुमच्या देवघरात किंवा तुमच्या कपाटात तुम्हाला ठेवायची आहे। कायम तुमच्या घरात यश येईल, कायम तुमच्या घरामध्ये समृद्धी राहील, घरात नेहमी पैसा येईल, बरकत राहील, घराची आणि घरातील प्रत्येक सदस्याची कायम प्रगती होईल। समजा तुमच्या घरात खूपच दारिद्र्य असेल, काही केल्या गरिबी कमी होत नसेल तर उद्याच्या दिवशी एक मुठभर हिरवा चारा, त्या जो हिरवा चारा घेतलेला आहे त्या हिरव्या चाराला थोडंसं मध लावायचं आहे, ठीक आहे। एक मधाची बॉटल घ्या, ती हिरव्या चाऱ्यावरती थोडीशी स्प्रेड करा। मधात बुडवलेला हिरवा चारा जर उद्या वासुबारसाच्या दिवशी तुम्ही तुमच्या उजव्या हाताने गोमातेला खाऊ घातला तर तुमचं 18 विश्व दारिद्र्य जे आहे ते दूर होईल, संकटातून तुमची मुक्तता होईल, सतत येणाऱ्या अडचणीतून मार्ग सापडेल, धनाचे मार्ग तुमच्या आयुष्यात चहूबाजूने खुले होतील। बघा, खूप साधा खूप सोपा उपाय सांगितलेला आहे। एकतर पोळी आणि गूळ खाऊ घाला, एकतर हिरवा चारा आणि त्याच्यासोबत मध खाऊ घाला। सोबत सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।